नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। नवापूर तालुक्यातील खंडबारा गावात जितेंद्र परदेशी यांच्या मालकीचे महावीर खत व बियाणे विक्रीचे दुकान असून दुकानाच्या गल्ल्यातून पैसे दररोज चोरले जात असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले असून चोर कुणी अनोळखी नसून दुकानाचे मालक असलेल्या जितेंद्र परदेशी यांचा जिवलग मित्र असल्याचे उघड झाले आहे। जितेंद्र परदेशी यांनी आपल्या दुकानात दोन्ही बाजूंना सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत। गेल्या काही दिवसांपासून गल्ल्याच्या रकमेतील फरक जाणवत असल्याने जितेंद्र परदेशी यांच्या मनात संशय निर्माण झालाय। त्यांनी आपल्या दुकानातील सीसीटीव्हीच्या फुटेजची तपासणी केली असता त्यांना अक्षरशः आश्चर्याचा धक्काच बसला। दुकानात नेहमी येणारा त्यांचा जिवलग मित्र अनिल शर्मा पैशाच्या गल्ल्यावरील खुर्चीवर बसून दुकानाचे मालक असलेले जितेंद्र परदेशी यांची नजर चुकवून हळूच गल्ल्यात हात टाकून आणि नोटा खिशात टाकत असल्याचे दिसून आले। हे वारंवार होत असल्याचे दिसून आले। सीसीटीव्हीच्या फुटेजनुसार ही चोरी एक दिवसाची किंवा योगायोगाने झालेली नाही तर दररोजची नियमित कृती असल्याचे स्पष्ट झाले। फुटेजमध्ये स्पष्ट दिसून आले की अनिल शर्मा ठराविक वेळेला दुकानात येतो, गल्ल्याजवळ आरामात बसतो। दुकान मालक जितेंद्र परदेशी हे इतर कामात गुंग झाले की गल्ल्याकडे हात वळवतो आणि सहजपणे गल्ल्यातील नोटा स्वतःच्या खिशात टाकतो। अतिविश्वास आणि जवळच्या नात्याचा गैरफायदा घेत केलेल्या कृतीने व्यापाऱ्याला मानसिक धक्का बसलाय। सध्या हा चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। या प्रकरणात जितेंद्र सुरेश परदेशी यांच्या फिर्यादीवरून अनिल रंजनलाल शर्मा यांच्या विरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। संजय वाणी, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर। मी महावीर कृषी सेवा केंद्र, खांडबारा, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार येथे माझे कृषी निविष्ठेचे दुकान आहे, सरकारमान्य। माझ्या दुकानाचा व्यवहार चालतो। माझे मित्र अनिल रंजनलाल शर्मा हे माझे जिवलग मित्र पण माझे मोठे बंधू यांच्यासोबत शिकलेले होते। आमच्या अडीअडचणी राहिल्या किंवा काही गावात भानगड राहिलं तसे सामाजिक नेते आहेत व गट नेते पण होते ते, आणि इलेक्शनमध्ये उभे पण राहिले होते 2 नंबरमध्ये, पण इलेक्शनमध्ये पडून गेलेले आहे। तर त्या नात्याने एक सामाजिक कार्यकर्ते नात्याने आम्ही त्यांना इज्जत द्यायचो आणि ते पण आम्हाला एकदम जिवलग सारखं ते वागवत होते। मग असं करता करता ते आता 3-3.5 वर्षापासून गल्ल्यावर बसायचे, पण 1.5 वर्षापासून इथं कंटिन्यू गल्ला सांभाळत होते। मग आता 1.5 वर्षापूर्वी आम्ही CCTV कॅमेरे लावले, पण कधी आम्ही चेक वगैरे केले नाही। पण 1.5 वर्षापासून भरमसाठ पैसे कमी पडायचे। मग माझा संसार तुटू नये म्हणून माझे मोठे भाऊ वेळोवेळी लाखोंची मदत केली। माझे मिसेसचे दागिने विकले, बजाज फायनान्सचं गोल्ड लोन काढलं माझ्या वहिनीच्या नावावर। असे पैसे करून पण पैशांची बर्बादी झाली 1.5-2 वर्षामध्ये। मग शेवटी आम्ही कॅमेरे चेक केले, आम्हाला शक आलं। एका जणाने आम्हाला म्हणजे बाहेरून सांगितलं, माझ्या व्यवसायवाल्याने। मग मी पाळत ठेवली, मग काय माझ्या लक्षात येत नव्हतं। मग आम्ही कॅमेरे चेक केले CCTV, त्या फुटेजमध्ये सदर व्यक्ती अनिल रंजनलाल शर्मा माझ्या गल्ल्यातून पैसे काढताना दिसलं। मग मी 1 दिवस 2 दिवस 4 दिवस असं नजर टाळून आम्ही तिकडं प्रयत्न केला। तर माजी सरपंच शैलास गावित हे बसलेले असताना सुद्धा त्यांनी त्यांची नजर चुकून पैसे चोरी केली। ही माझी अपेक्षा नव्हती, तरी त्यांना म्हणजे मला न्याय मिळावा, माझे पैसे मिळावे। माझे लहान बाळ आहे, मी कर्जबाजारी आहे, व्यापाऱ्यांचे पैसे देणे आहे, माझे घर विकला गेलेलं आहे, त्यांनी माझं घर बळकावून ठेवलेलं आहे। तरी त्या व्यक्तीला सजा व्हावी आणि माझे पैसे मिळावे आणि मला पोलीस संरक्षण मिळावे, कारण की तो व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा आहे, तो माझा मर्डरसुद्धा करू शकतो, एवढी मला पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा आहे। नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ।